शुभेच्छा देत असताना निलेशला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि जे हातात जे काम तो हातात घेईल त्यामुळे त्याला यश देवाने द्यावं ही प्रार्थना करतो. बंधू भगिनीनो, माझ्या 2 पुत्रांचं भाषण तुम्ही ऐकलं. माणसाला आयुष्यात काय लागतं? माझी पत्नी इथे बसलेली आहे, ती आणि मी, या दोघांना जन्म दिल्यानंतर वाढताना पाहिलंय. त्याने जे आम्हाला वाटत होतं ते त्याने आम्हाला मिळवून दिलंय. यापेक्षा बापाची आईची का अपेक्षा? कधीही नाराज नाही, कधीही हट्ट नाही, मला हेच पाहिजे, अमुक आहे, असं कधी नाही. ज्या अपेक्षा मिळलं तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे. निलेश 15 वर्षाचा होता. मी निलेश तू जाशील का अमेरिकेत शिकायला? तेव्हा अगोदर मी पाहिलंही नव्हतं अमेरिका. हो ना. नंतर नितेश त्याच्या पाठोपाठ वर्षांनी, नितेश तू जाशील का? हो तुम्ही जाईन. आणि दोघेही अमेरिकेत शिकले. दोघेही लहान होते. 11-12 वाजता कधी फोन यायचा की नितेशला बरं नाहीये किंवा निलेशला बरं नाही. आम्ही सांगायचं हे औषध घे, अमुक घे, पण त्यांना बरं वाटेपर्यंत आम्ही इथे झोपायचो नाही. आणि आम्ही झोपल्याशिवाय तेही दोघं तिकडून आपण आईबाबा झोपलात का असं म्हणत ते दोघंही शिकले परदेशात चांगले. आणि दोघंही परत आले. आमची अपेक्षा होती दोघांनी परत यावं, परत आले. आज पाहतोय निलेश नितेश दोघांची भाषणं ऐकली. मला काही नको आहे. मी पुष्कळ आयुष्यात मिळवलं. आज या दोघांची भाषणं ऐकल्यानंतर समाधानी मी आहे की मी सगळं काय मिळवलं. पद तर मी अशी मिळवलीच हो. कोणाला एवढी पदं मिळत नाही. एवढी पदं मला 10 पदं राजकीय मला मिळाली. या देशामध्ये जे सभागृह आहेत मोठी त्या 6 सभागृहामध्ये राज्यसभा, लोकसभा, खासदारकी, त्याशिवाय विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, BST अशी सगळ्या ठिकाणी मी सगळी पदे मिळवली. हा मान माझा नाहीये, हा माझा सिंधुदुर्गातल्या जनतेचा आहे असं म्हणणाऱ्यापैकी सिंधुदुर्गाचे या ठिकाणी बसलेले आहेत. निलेश राणे आहे, नितेश राणे पालकमंत्री साहेब आहेत, दत्ता सामंत आहेत, प्रमोद कामत आहेत, दादा साहिल आहे, श्वेता कोरगावकर आहेत, दीप्ती पडते आहेत, सन्माननीय माझे मित्र दत्ता दळवी साहेब आहेत, संजय अंकरे आहेत. सगळ्यांची नावं वेळाभावी घेता येणार नाही. पण बांधवानो, माझ्या घरी विचारा की माझ्या मित्रांना विचारा. तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिंधुदुर्गात आल्यानंतर मला येताना मी आजारीमध्ये पडलो आणि 1 महिना आजारी असताना निलेशचा हा जन्मदिवस आला. मला कार्यकर्त्यांना विचार, दादा येणार काय तुम्ही कुडाळात? मी म्हणलं येणार. हो तुम्ही आले? नाही येणार. आता मी इथं उतरलो. निलेशनी मला वाटतं निलेशला तुझ्या पुत्राचा फोन, अभिराजचा फोन आला. त्यांनी तो मला दिला. काय विचारावं त्यांनी? आजोबा पोचलात? सुखरूप पोचलात? हो. मग मी त्याला एक परवानगी घेतली. हे दोघं माझी परवानगी घेतात, मी नातवांची परवानगी घेतली. मी अभिराज 2 दिवस राहायचा इथे, काय करू? नाही राहा, काळजी करू नका.
आमचं कुटुंब, आमचा संसार अशार्थी गुण गोविंद आनंदाने आम्ही दुसऱ्याला आनंद देतो, घरातही देतो, बाहेरच्याने द्यावं, हे आमचे प्रयत्न आहेत. बांधवांनो, आम्हाला काय पाहिजे या जिल्ह्यातून? काही पत्रकार वेगवेगळे प्रश्न विचारतात. आम्ही या जिल्ह्यातून घ्यायला आलो नाही, या जिल्ह्याला द्यायला आलोय. द्यायला आम्ही व्यावसायिक आहोत. मी अगदी लहानपणापासून मुंबईत व्यवसाय केले आणि हे दोघंही माझ्याबरोबर सहकारी झाले. माझी पत्नी बरोबर. ही कॉलेज, हॉटेल, ही सगळी पत्नी पाहते, आम्ही नाही पाहती. काही निलेश वेगळं पाहतो, पुण्याला पाहतो, नितेश अजून वेगळं. आम्ही व्यावसायिक आहोत, कारण आम्हाला दुसऱ्याच्या खिशात हात घालून राजकारण करायला आवडत नाही. आम्हाला लोकांना, या जिल्ह्यातील लोकांना सुखी, समाधानी, आनंदी आणि तरुणांना चांगलं शिक्षण मिळेल, उद्या चांगली नोकरी, व्यवसाय करतील आणि त्या दृष्टीने या जिल्ह्यात सर्व प्रकारचं शिक्षण उपलब्ध केलं. सांगा मला, डॉक्टर इथे बनवू शकतात, इंजिनियर इथे बनवू शकतात. आजारी पडला माणूस तर कुठल्याही स्वरूपाचे उपचार या आपल्या जिल्ह्यात मिळू शकतात. काय मिळत नाही जिल्ह्यात? हे सगळं आपण करतोय. पण मी सांगेन, याचं श्रेय मी माझ्याकडे घेत नाही. या जिल्ह्यातले कार्यकर्ते मला जे प्रेम देतात, नुसतं दादा बोलले तर मला बरं वाटतं, बस, काही नको. आणि म्हणून मी आज मुद्दामी आलोय, बरं नसताना आलोय यासाठी. मला तुम्हाला भेटलं का बरं वाटतं. एकदा परत या जिल्ह्यात यावं, यांना पाहावं आणि माझा आजार दूर करावं, या ईर्षेतूनच मी या ठिकाणी आलोय. इथे सर्व क्षेत्रातली माणसं आहेत. तिथे काही इथे पत्रकार मोठ्या संख्येने बसले. कोणाशी का कोणाबद्दल काय लिहितात, बोलतात तर मला माहित नाही. पण माझ्याबद्दल मला आता एवढी वर्ष, 34-35 वर्ष जिल्ह्यात काम करतोय. मला सहकार्य आणि प्रेमच त्यांनी दिलेलं आहे आणि ते म्हणून त्यांचेही मी आभार मानतो. बंधू भगिनीनो, मातानो आणि तरुणांनो, आपण एकत्र येऊन हा सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करूया, सुखी करूया, आनंदी करूया. इथलं छोटं बालक असो, तरुण प्रौढ असो, सर्वांनी आपण प्रयत्न करूया, सदिच्छा देऊया की या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी राहील. अशा प्रकारचं वातावरण आपण करूया. त्यासाठी फक्त तुमच्या हवेत आशीर्वाद. आम्हाला काही माझ्या मुलांना आणि कोणाला घरात मी सगळ्यांची जी काय आम्हाला लागतं आम्ही व्यवस्था केली. काही गरज नाही. एक कोणी सांगा, एवढ्या 35-36 वर्षात कोणाचे उसने, कोणाकडून पैसे, कोणत्या कामाला कोणी एक आणि उठून सांगावं मी तुम्हाला पैसे दिले, मी एक आणि कोणीतरी सांगा. त्या दिवशी राजकारणात राहणार नाही. आणि म्हणून आज मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो, माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद द्यायला. जसं आज तुम्ही पाहताय, निलेश, नितेश दोघेही, निलेशची भाषणं ऐकली बरेच जण मालवण, कणकवलीचे लोकांना वाईट वाटलं असेल, अरे याच मुलाला आपण 2 निवडणुकीत मतं दिली नाही, पराभव केला, किती नुकसान केलं आपलं. बांधवणं असे लोकप्रतिनिधी मिळणं कठीण आहे. एवढा अभ्यास, एवढी मेहनत करून या वयात जनतेसाठी आयुष्य घालवीन म्हणणारे लोकप्रतिनिधी नाही आहेत. बघा सध्या भ्रष्टाचार किती माजलाय. पण मी दोन्ही मुलांना सांगितलं, आपल्याला कोणाचा पैसा नको, लोकांचे आशीर्वाद हवेत आणि त्यासाठी तुम्ही काम करा, दिवस रात्र करा. आणि म्हणून दोघंही दिवस रात्र, निलेश असो, नितेश असो. आता नितेश यानंतर मुंबईला जाणार, आम्ही राहणार. त्याला उद्या मीटिंग आहे मुंबईला. उद्या
मुंबईत मंत्रिमंडळचं कामकाज आपलं विधानसभा चालू असताना त्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि मग जायचंय तो आता इथून जाणार हे आम्ही म्हणत नाही तुमच्यासाठी करतो, पण हे आमचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र आणि आमचा देश समृद्ध होण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करणार, त्यासाठी कमी पडणार नाही. देश माझा आहे, या देशाची जनता सुखी समदे आनंद राहावी. आमचा देश एक प्रगतिशील देश जगामध्ये राहावं यासाठी आम्ही काम करतो. तो व्हावा, इथली जनता सुखी व्हावी आणि ती करण्याचा प्रयत्न करता येण्यासाठी आम्ही सर्व काम करतो. आज इथे जमलेले सर्व आज वाजले बघा 10 वाजून गेले तरी तुम्ही कसे बसलेला आहात. मला आता तुम्हाला इथे थांबवत नाही की आपण असे बसलेले पाहत नाही म्हणून मला थांबवं असं वाटतं. परत दिवसाही तुमच्याशी बोलेन. तुमच्याशी बोललो तर मी समाधानी होतो, मला समाधान मिळतं, आनंद मिळतो. आणि एक सांगू की माझा आजारपण जर असेल तर तुम्हाला पाहून तेही दूर होतं आणि हे समाधान घेण्यासाठी मी आज इथे आलो. निलेश, नितेश दोघंही तुमची सेवा करतायत, अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये सर्व जनता जी आहे ती सुखी समाधानी आनंद व्हावी म्हणून दोघंही काम करतात. तुमच्याकडे मी काही मागत नाही, तुमच्या स्वाधीन केलेल्या दोन्ही मुलांना तुम्ही आशीर्वाद द्यावे एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.